एमपीएससी राज्यसेवाची पूर्व परीक्षा 31 मे 2026ला स्केड्यूल आहे आणि माझी अशी आशा आहे की तुमची प्रिपरेशन छान चालू असेल. आय हॅव कम अप विथ द ट्रिक्स अँड टिप्स दॅट कॅन गिव्ह यू अन एज ऑफ 20 to 25 marks. Hi everyone, my name is Neetu Tiwari and I am going to discuss logical tricks and exam hall temperament that is needed to handle the MPSC Rajya Seva examination. So let us start. फर्स्ट ऑफ ऑल आय विल टॉक वाय ट्रिक्स डू नॉट वर्क, कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अड्रेस. आपण जर अड्रेस नाही केला तेव्हा तर आपल्या मनामध्ये खूप डाऊट वगैरे असेल. आता 2026ची युपीएससीची प्रिलिम्सची एक्झामिनेशन झाली आहे आणि तिथे खूप आता लाईक द पेपर वॉज व्हेरी रॅन्डम म्हणून आपल्याला ट्रिक्स चालणार की नाही याच्यावरती खूप क्वेश्चन्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू, कीप युपीएससी आणि स्टेट पीसीएस सेपरेट. कारण आपला स्टेटचा थोडा एफर्ट्स वगैरे एवढे ते नाही करतात. युपीएससीचा पेपर थोडा डिफरंट लेवलचा आहे आणि इथे दरवर्षी काही ना काही रॅन्डमनेस ॲब्सर्डनेस येतो. या वर्षीचा पेपर खूपच आउट ऑफ द बॉक्स होता, खूपच ॲब्सर्ड होता. तर स्टेट पीसीएसचा पेपरमध्ये खूप जास्त टेन्शन नाही घ्यायचं आहे की ट्रिक्स वर्क करणार की नाही, पेपर पॅटर्न चेंज झाला की नाही. आणि आता तीन दिवस राहिलाय, 3-4 दिवस. सो आय एम शुअर की पेपर सेट झाला असेल तर आपल्याला एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. सो वन ऑफ द रिझन्स आय वॉन्टेड टू अड्रेस इट की ट्रिक्स का वर्क नाही करत. पहिलं असं आहे की कम्पिटिंग ट्रिक्स आहे. मी तुम्हाला 9-10 ट्रिक्स सांगणार आणि कुठे काय अप्लाय करायचं याच्यासाठी तुम्हाला एक माइंडसेट पाहिजे. कम्पिटिंग ट्रिक्स आणि विच वन टू अप्लाय वेअर, असे खूप प्रॉब्लेम आहे. विच वन टू अप्लाय, कारण 10-12 ट्रिक्स आहेत. तर याच्यासाठी ना तुम्हाला एक बेसिक लँग्वेज ऑफ द क्वेश्चन, ज्याला आपण सिमेंटिक म्हणतात. सिमेंटिक इज अ थिंग यू कॅन रीड अबाउट इट. सिमेंटिक जर तुम्हाला समजलं की काय लँग्वेज आहे, काय इंटेंट आहे क्वेश्चनची, तेव्हा यू विल बी एबल टू अप्लाय प्रॉपर लॉजिक फॉर द प्रॉपर क्वेश्चन. दॅट इज वन ऑफ द रिझन की तुम्ही प्रॉपर लॉजिक, कुठला ट्रिक कुठे अप्लाय करायचं ते पिक करायला तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटते. आणि काय करू शकता तुम्ही, प्रॅक्टिस. आता तर एवढा टाइम नाही आहे प्रॅक्टिससाठी, पण 2024चा व्हिडिओ आणि मी ट्राय करणार की 25चा पण पीवायक्यू लवकरात लवकर रेकॉर्ड करून तुमच्यासाठी प्रेझेंट करू. तिथे तुम्ही बघू शकता मी कसं ट्रिक्स अप्लाय केलाय, कसं एक्झाम हॉल टेम्परामेंट आहे. दिस इज फर्स्ट. सेकंड काय आहे, का ट्रिक वर्क नाही करत, दॅट वी आर व्हेरी फिअरफुल की करू का, असा करू का, तसा करू का, झाला नाही झाला तर. सी, एवढा फिअर आहे ना, तर ट्रिक्स अप्लाय करण्यासाठी तुम्हाला पाहिजे करेज. सो करेज आणि फिअर आर कॉन्ट्राडिक्टरी. जर तुमच्याकडे करेज आहे की ठीक आहे मी रिस्क घेणार, 90+ 100 असा क्वेश्चन अटेम्प्ट करणार, आणि राज्यसेवामध्ये द नेगेटिव्ह इज 1/4. सो इवन इफ यू अटेम्प्ट 5 क्वेश्चन्स, it will be like, and you make 1 correct and 4 incorrect, then also it will be 0. So you will not be even at loss by making 4 incorrect. And probability mathematically this is a very very good chance to make. तर एक तर फिअर आहे. थर्ड आय विल टेल यू, एक्झाम हॉल मध्येच स्ट्रॅटेजी चेंज. म्हणजे आपण एक ट्रिक शिकून जाणार आणि एक्झाम हॉलमध्ये काहीतरी वेगळं अप्लाय करणार. म्हणजे स्ट्रॅटेजी चेंजिंग ड्युरिंग द एक्झाम हॉल. एक्झाम हॉलचं आधी सगळं वाचून झालंय, ट्रिक्स वगैरे बघून झालंय, पण ऍप्लिकेशन एकदम बेकार आहे. आणि द मोस्ट हार्मफुल इज डाउटिंग युअर नॉलेज बिकॉज ऑफ ट्रिक. अरे जर नॉलेज आहे तर नॉलेजला प्रायोरिटी द्या ना. नॉलेजच्या वरती काहीच नाहीये. तुमचे नॉलेज, फॉर एक्झाम्पल जर ट्रिकमध्ये मी असं सांगितलं की काहीतरी ट्रॅप वर्ड्स असते, एक्स्ट्रीम वर्ड्स, ऑल, एव्हरी, असा सपोज ट्रॅप वर्ड्स आहे. पण इफ देर इज अ क्वेश्चन, देर इज अ स्टेटमेंट दॅट ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया हॅव फंडामेंटल राईट. ते बरोबर आहे ना. ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया आहे ना, फंडामेंटल राईट तर आपण सगळ्यांना देतो. सो असं म्हणजे ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया आर एलिजिबल फॉर द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट एक्सेट्रा. सो हे सगळं कसं, आपली नॉलेजवर डाऊट नाही करायचं आहे. नॉलेज सर्वात वरती ठेवायचं आहे आणि ट्राय करायचं आहे की नॉलेजवाले क्वेश्चन आपल्याला रॉंग नाही करायचं आहे. नॉलेजने तुम्हाला, जर तुमची खूप छान प्रिपरेशन आहे तर मला वाटते की राज्यसेवामध्ये अप्रॉक्स 45-50 क्वेश्चन्स, 50 क्वेश्चन्स तर इझिली यू विल बी एबल टू डू. त्याच्यावरती जे आहे ते बेसिक सिमॅन्टिक अंडरस्टँडिंग, कॉमन सेन्स अँड गुड रीडिंग इन द एक्झामिनेशन हॉल वगैरे, दॅट विल हेल्प यू. ओके, मेक सेन्स? समजलं का ट्रिक्स नाही वर्क करत? लेट्स बिगिन. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू गिव्ह क्रेडिट टू वन ऑफ द एमपीएससी टॉपर. आय थिंक त्यांना रँक 2 भेटली होती, सागर देशमुख सर. यांनी युट्यूबवर काही ट्रिक्स वगैरे सांगितलंय.
तर तुम्हाला बघायचं असेल तर यांची पण ट्रिक्स बघू शकता. मी अजून खूप चॅनल्स वगैरे बघितलं होतं एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन वगैरेचे ट्रिक्ससाठी. तर खूप युट्यूब चॅनल्स आहे, छोटे छोटे खूप युट्यूब चॅनल्स आहे. आणि माझा स्वतःचा पीवायक्यू अनालिसिस आहे, नॉट फॉर जस्ट एमपीएससी. मी यूपीएससीचे, सीडीएस, सीएपीएफ आणि अजून जे अदर स्टेट पीसेस असतात, यूपी, एमपी, छत्तीसगड, सगळीकडे मी बघितलंय की कसा पीवायक्यू वगैरे कसा फ्रेम केलाय, हाऊ द एक्झामिनर थिंग्स. आणि मी स्वतः खूप क्वेश्चन्स वगैरे प्रिपेअर केले, तर आय एम एबल टू अंडरस्टँड की रॉंग स्टेटमेंट कसा बनवायचा आहे, करेक्ट कसा बनवायचा आहे. सो इट इज ऑल द एफर्ट्स दॅट आय हॅव पुट इन, आणि आय हॅव कम अप विथ अ कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ. हावेवर आय वुड लाईक टू गिव्ह क्रेडिट टू हुएवर हॅज टॉट ऑल दीज अर्लियर ऑल्सो. अँड नाव डिस्क्लेमर की नॉलेज डाऊट नाही करायचं आहे तुम्हाला. जर नॉलेज आहे वरती ठेवायचं आहे, नॉलेज इज द फर्स्ट. त्याच्यानंतर इन्स्टिंक्ट आहे, इन्स्टिंक्ट आहे का, कारण तुम्ही खूप वाचलं असेल राज्यसेवासाठी, युपीएससी साठी सगळं. सो यू विल गेट सम इन्स्टिंक्ट की मला वाटते की हा आन्सर करेक्ट असेल. जर तुम्हाला असं वाटतंय की हा आन्सर करेक्ट होण्याची शक्यता आहे, तर स्वतःचा इन्स्टिंक्ट, स्वतःचा हार्ट, वॉट एव्हर युअर हार्ट इज सेइंग, गो विथ दॅट, मोस्टली इट विल बी करेक्ट. त्याच्यानंतर कॉमन सेन्स आणि सिमॅन्टिक. कॉमन सेन्स म्हणजे तुम्हाला माहित असेल की दिस साऊंड्स व्हेरी कॉमन सेन्सिकल, की लॉजिकल आहे, कॉमन सेन्सिकल आहे. तुम्हाला क्वेश्चन 43 ऑफ 2024 पीवायक्यू आठवते का? मी अनालिसिस केलं होतं की हाऊ कॉमन सेन्सिकल अँड लॉजिकल, इफ यू रीड ऑल द स्टेटमेंट्स कॉन्ट्राडिक्टरी अँड ऑल, देन यू विल बी एबल टू गेट टू द आन्सर. Then semantics of the question. This means language, tone of the question, why it is asked, what is the intent of the question. If you understand it and if you think, for example, that maternity वाला म्हणजे फर्टिलिटी रेट 2024चा आहे पीवायक्यू. फर्टिलिटी रेट जे आहे एज्युकेटेड वुमेनमध्ये कमी का आहे? याचं एक नॉर्मल लॉजिक आहे की एज्युकेटेड वुमेनकडे रिप्रोडक्टिव्ह इन्फॉर्मेशन बेटर आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थची जे इन्फॉर्मेशन आहे आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह इन्फॉर्मेशन, दॅट इज बेटर विथ द एज्युकेटेड वुमेन. तर असं सिमेंटिक म्हणजे काय इंटेंट आहे प्रॉपर, ते तुम्ही समजलं तर तुम्ही ट्रिकवर नाही जाणार. आणि लास्टमध्ये ट्रिक्स आणि हॅक्स यूज करायचे. माझे मोस्ट ऑफ द ट्रिक्स आर लॉजिकली बॅक्ड, सो यू विल बी एबल टू अंडरस्टँड हाऊ वाय दीज ट्रिक्स आर देअर. सो असं नाहीये की मी सिम्पली एक ट्रिक सांगून पुढे जाणार. आय एम गोइंग टू बॅक ऑल द ट्रिक्स विथ लॉजिक. ओके, साऊंड्स ग्रेट. मी एकदा व्हॉइस चेक करते, कारण मी रेकॉर्ड केला होता आणि माझी व्हॉइस कट झाली होती, म्हणून परत रेकॉर्ड करत आहे मी. ओके, नाव डिकोडिंग द एक्झामिनर माइंडसेट. जर तुम्हाला हे समजलं तर तुमचं काम खूप इझी होऊन जातो. करेक्ट स्टेटमेंटसाठी एक्झामिनरला 100% नक्की करायचा असतो की ही हॅज गिव्हन द करेक्ट ऑप्शन, म्हणजे प्रॉपर सगळं डिटेल्स प्रॉपरली दिला आहे की नाही. डिटेल्स आर प्रॉपरली गिव्हन. कारण कसं प्रॉब्लेम काय आहे, एमपीएससी वगैरे मध्ये आपण ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन विंडो आफ्टर फर्स्ट की, हे माहित आहे ना, फर्स्ट की रिलीज होते, त्याच्यानंतर 10 दिवसचा किंवा काहीतरी ऑब्जेक्शन विंडो ओपन होतात. त्याच्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेऊ शकतात आणि खूप ऑब्जेक्शन येतं मुलांचा. सो एक्झामिनरचा खूप त्रास आहे, म्हणून एक्झामिनरला 100% नक्की करेक्ट स्टेटमेंट बनवायचा वर्क असतो. सो फॉर एक्झाम्पल इथे बघा तुम्ही की हे कुठली तरी तर थिअरी आहे, आपल्याला माहित नाही कुठली थिअरी आहे, पण हे बघा, होमर, होएट आणि उल्मन. भाऊ, तू कुठला होमर आहे? तुझं नाव काय आहे होमर? तुझं नाम जॉन आहे का, शॉन आहे का, आपल्याला काय माहित? हॅरी आहे का, काय नाव आहे आपल्याला नाही माहित आहे. तर हे कुठला होएट आहे भाऊ, तुझं नाव काय आहे? सो इफ दिस वॉज द आन्सर, और होएट और उल्मन वॉज द आन्सर, देर इज अ पॉसिबिलिटी दॅट अदर जे होमर, जी होमर, काहीतरी जॉर्ज बिर्च, काहीतरी नाम असेल, आपल्याला माहित नाही. तर एक्झामिनरने काय होमर आन्सर नाहीये म्हणून त्याने असंच नाव टाकून दिलं. पण ईडब्ल्यू बर्गेस, फक्त बर्गस पण देऊ शकत होता ना तो एक्झामिनर. पण ईडब्ल्यू का टाकला? कारण कुठला बीडब्ल्यू वर्गस आहे का, जीडब्ल्यू वर्गस, काही पण असू शकतो ना. तर त्यांनी कन्फर्म केलं की ईडब्ल्यू बर्गस. समजलं की एक्झामिनरला थोडं डिटेल्ड पाहिजे. नंतर हे अन्नपूर्णा योजनाचा पण क्वेश्चन होता. स्कूल गर्ल्स, कुठली स्कूल गर्ल्स म्हणजे रूरल का अर्बन, काय एज ग्रुप काय आहे? जनरली 5 ते 16 सगळी गर्ल्स, म्हणजे काही स्पेसिफिक वगैरे कुछ नाही, कुछ नाही आहे क्या? ऐसा नाही आहे, म्हणजे काहीतरी योजना असेल तर प्रॉपर टार्गेटेड ग्रुप पाहिजे आपल्यासाठी. कॅज्युअल लेबर्स, कुठले कॅज्युअल लेबर, ऍग्रिकल्चर वाले का, इंडस्ट्री वाले का, म्हणजे एवढं ओपन एंडेड आहे.
ना इथे सिनियर सिटीजन पण देऊन झालं होता ना. हे पुढे कशासाठी हे दिलंय? कारण एक्झामिनरला एन्श्योर करायचं आहे की त्यांनी प्रॉपर करेक्ट आन्सर, करेक्ट स्टेटमेंट दिलाय. सिनियर सिटीजन हु आर नॉट अंडर नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम, कारण ते जर त्यांच्याकडे जर पेन्शन असेल तर त्यांना हे योजनाची गरज नाही आहे. ते प्रॉपर त्यांच्याकडे फायनान्शियल मॅनेजमेंट विल बी पॉसिबल. समजला? रिटायर्ड सोल्जर, रिटायर्ड सोल्जर सगळ्यांना गरज आहे का अन्नपूर्णा योजनाची? लॉजिकली नाही. इथे म्हणजे असं पण चालतं ना, जर कुठला तरी आन्सर होता, पण सिनियर सिटीजनचा पुढे एवढा का डिटेल दिलाय? समजलं लॉजिक? सेम दिस वॉज फॉर करेक्ट. रॉंग साठी काय आहे? रॉंग साठी पण एन्श्योर करायचं आहे की दिस स्टेटमेंट इज 100% रॉंग. फॉर एक्झाम्पल, अकॉर्डिंग टू हिगिन्स पॉप्युलेशन, हा इथे बघा ऑप्शन सी मध्ये मोटिवेटर फॉर ओनली इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट इन डेव्हलप्ड कंट्रीज. सो देर इज अ पॉसिबल फॉर अदर इन्व्हेस्टमेंट ऑल्सो. ओनली इंड्युस्ड कशासाठी लिहिलाय? कारण त्यांना एन्श्योर करायचं होतं की हे सी रॉंग आहे. सो समटाइम्स असा एक्स्ट्रीम वर्ड देऊन एक्झामिनर रॉंग करतात. मी थोडं इथे झूम करते. इट्स नॉट दॅट लेजिबल. ओके. दिस इज अबाउट द बेसिक पॉलिटी सेक्युलर स्टेट. दिस इज अबाउट द सेक्युलर स्टेट इन द पॉलिटी. अ स्टेट मेक्स डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ मॅटर इन द एम्प्लॉयमेंट. किती क्लिअरली रॉंग केलंय. डिस्क्रिमिनेशन, स्टेट मेक्स डिस्क्रिमिनेशन. इथे काय लिहिलंय? आधारावर भेदभाव करतो, धर्माचा आधारावर भेदभाव करतो. भेदभाव करतो का? राज्य करू शकत का? नाही. सिम्पल. आणि आपण हे बघू, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन विदाऊट एक्सेप्शन. काय लिहिलं? विदाऊट एक्सेप्शन म्हणजे अपवाद शिवाय. अगं सगळीकडे अपवाद तर असतात, काही ना काही एक्सेप्शन आर देअर. तो बिना कुठलाही अपवाद दिस शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहे असं नाहीये ना. काही ना काही एक्सेप्शन, रिझनेबल रेस्ट्रिक्शन वगैरे पॉसिबल आहे. म्हणून दिस इज नॉट लॉजिकली करेक्ट. हावेवर दिस मस्ट बी सॉल्व्ड बाय नॉलेज. पण मी इथे क्विकली जस्ट स्पीक केला होता दाखवायला की कसं रॉंग स्टेटमेंट करतात. आता ट्रिक नंबर 1 काय आहे? मॅक्सिमम इन्क्लुजन, मिनिमम एक्सक्लुजन. म्हणजे जेव्हा करेक्ट विचारलंय, विच आर करेक्ट, गो विथ मॅक्सिमम नंबर ऑफ ऑप्शन. दिस इज ट्रिक. ओके. दिस इज नॉट नॉलेज. नॉलेजमध्ये जर तुम्हाला माहित आहे की आय नो दिस इज करेक्ट, दिस इज इनकरेक्ट, इथे आता तुम्ही का ऑल ऑफ द अबव नाही करायचं. इथे जर तुम्हाला माहित आहे की हे ई रॉंग आहे तर इथे मॅक्सिमम ऑप्शन्स आहे ना. तर असं नाही जायचं की डोळे बंद करून जायचंय आपल्याला ऑल ऑफ द अबव सगळीकडे. नाही ना, ई तर क्लिअरली रॉंग आहे. तुमचं नॉलेज वगैरे लॉजिकली रीड करायचं, त्याचा नंतर करायचं. फक्त त्याचा ऑप्शन बघून नाही मार्क करायचं. So I'm just giving you alert every time so that you don't take it on the face value of it. You have to be a very smart aspirant. मिनिमम एक्सक्लुजन म्हणजे काय आहे? रॉंग असं काहीतरी विचारलं आहे तर गो विथ द मिनिमम नंबर ऑफ ऑप्शन. ठीक आहे. आय शो सम एक्झाम्पल्स ऑल्सो. These are, I think background is not that clear, but I hope you are able to read it. For example, here in the fisheries question, it is asking about the correct thing through which of the following factors the fishery development is implemented. So most of the option म्हणजे 2 किंवा 3 मधून एक जनरली आन्सर तुम्ही चूज करू शकता. तर याचा आन्सर आय थिंक ABC इज द आन्सर. दिस इज व्हॉट आय मीन बाय मॅक्सिमम इन्क्लुजन. जस्ट एक्सप्लेनिंग व्हॉट इट मीन्स. इथे रॉंग विचारला आहे तर गो विथ द लेस नंबर ऑफ ऑप्शन. बिकॉज इथे काय करायचं? एक्सक्लुजन करायचं ना. एक्सक्लूड म्हणजे एक्सेप्ट नाही करायचं, रिजेक्ट करायचं आहे. याला काही टॉपर्स असं पण म्हणतात की मॅक्सिमम एक्सेप्टन्स, मिनिमम रिजेक्शन. एक्सेप्ट आणि रिजेक्टचा पण आहे. तर मी इन्क्लुजन एक्सक्लुजन सांगितलं. जर तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटत आहे तर तुम्ही मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँड मिनिमम रिजेक्शन असं पण करू शकता. तर रॉंग विचारलं तर स्मॉलेस्ट नंबर काय आहे? हे सी. सो यू कॅन मार्क दिस. ऍक्च्युली हिअर इट इज राईट ऑल्सो. इथे पण काय विचारलंय? इथे करेक्टच विचारलंय आय थिंक. तर करेक्ट मध्ये असं जास्त ते जास्त ऑप्शन आहे 3 मध्ये. इथे गेलो, इथे करेक्ट पण होता. इथे काय आहे? रॉंग विचारलंय. इथे कमीत कमी कुठले ऑप्शन आहे? 3 आणि 4. इथे 3 आणि 4 दोन ऑप्शन राहिले ना. तर दिस इज राईट ऍक्च्युली आय बिलीव्ह. न्यूट्रॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज दे. ठीक आहे. रॉंग विचारला होता. सो दीज आर सम इन्स्टेन्सेस जस्ट टू एक्सप्लेन यू द लॉजिक आय केम अप विथ. असं नाहीये की दिस इज 100% राईट. ठीक आहे. इट इज नॉट 100% राईट. गो अँड वॉच PYQ 2024 एनालिसिस. यू विल अंडरस्टँड की दिस इज नॉट 100% राईट. मेनी प्लेसेस यू हॅव टू गो विथ द सिमेंटिक नॉलेज अँड कॉमन सेन्स. ओके. नाव ट्रिक 2. जर डिटेल्ड एक्सप्लेनेशन, फुल नेम किंवा ब्रॅकेट्स, एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन दिलं असेल देन मोस्ट लाईकली इट इज अ करेक्ट आन्सर. कारण एक्झामिनरची पण काहीतरी
रेस्ट्रिक्शंस आहे, कुछ तो मजबूरियां होती हैं सबकी। तो एग्जामिनर की भी मजबूरी होती है कि करेक्ट बनाना है तो पूरे डिटेल ढंग से देने हैं। दैट इज वाई एग्जामिनर गिव्स अ वेरी मच डिटेल। आई विल शो यू। आई गॉट फ्यू quickly whatever I could get in the limited time. I got some examples for you. For example, this one we already discussed, Annapurna Yojana. This one here, there is the country is poor because it is poor statement by whom? Marshall Robbins, hey G Myrdal, this is Gunnar Myrdal I believe, and Ragnar Knox. So his full name is given, बाकी सबका कम कम नाम दिया है, तो I'll go with this Ragnar Knox, and this is correct also. Now, look at here. On which of the following matrimonial relation between two families ancient Malvika Agnimitra? This was written by Kalidas, who was in Gupta court, if you are aware. This is a love story between Malvika and Agnimitra of Shunga dynasty. So, if you know, great. If you don't know, matlab, here I am to explain you the logic, not the theory. By knowledge ही पता होना चाहिए. तर काय विचारलंय की मॅट्रिमोनियल रिलेशनशिप बिटवीन कोण होता? शुंगा आणि विदर्भ यज्ञसेन. एवढा डिटेल का दिलाय ब्रॅकेटमध्ये इथे? यज्ञसेन कशासाठी दिलाय? गपचूप जसं गुप्ता वाकाटाका शाका सातवाहन असं दिलं असेल ना, फक्त विदर्भ पण लिहिलं होतं तर काय प्रॉब्लेम आहे? पण विदर्भ मध्ये पण प्रॉपर एक्सप्लेनेशन दिला आहे यज्ञसेन. कारण दिस इज द आन्सर. दिस इज ब्रॅकेट इज इन्क्लुडेड बिकॉज एक्झामिनर वॉन्टेड टू एन्श्युअर की मी काही चुकी नाही करत आहे, मी प्रॉपर डिटेल्स दिलाय. नंतर मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं तर की विदर्भ मध्ये तर 50 फॅमिलीज आहे, म्हणजे 50 रॉयल फॅमिलीज आहे, तुम्ही कुठल्या फॅमिलीचा मेन्शन करत आहात? सो यज्ञसेन त्यांनी प्रॉपरली दिला आहे. वाकाटाकामध्ये पण असेल 5-6 फॅमिली, पण दिस इज नॉट अ आन्सर. द एक्झामिनर इज नॉट बॉदर्ड अबाउट इट, बट एक्झामिनर केअर्स अबाउट दिस ऑप्शन बिकॉज दिस इज करेक्ट. आय होप इट इज मेकिंग सेन्स. ओके. सिमिलर लुकिंग ऑप्शन्स आर करेक्ट. हा ना, थोडासा अलर्ट होऊन ऑप्शन, म्हणजे दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक, मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक फॉर एमपीएससी राज्यसेवा. लेट मी चेक वॉइस अगेन. या एमपीएससी राज्यसेवासाठी ही खूप खूप इम्पॉर्टंट ट्रिक आहे, कारण याचे तुम्हाला खूप एक्झाम्पल्स भेटेल. आपण 2024 मध्ये पण बघितला होता. फॉर एक्झाम्पल सिमिलर लुकिंग म्हणजे काय? देवराय 1 देवराय 2 सिमिलर आहे, आन्सर असेल दोघा मधून कुठला तरी एक. इथे काय आहे? दुर्गाबाई देशमुख दुर्गाबाई भागवत, कुठलं तरी एक आन्सर असेल. दुर्गाबाई देशमुख आहे आन्सर इथे मला वाटतंय. इथे काय आहे? लार्ज इंडस्ट्री स्मॉल इंडस्ट्री, हे आन्सर आहे स्मॉल इंडस्ट्री. असं अजून आहे, खूप एक्झाम्पल्स आहे, पण मी लिमिटेड एक्झाम्पल्स घेऊन आली आहे. इवन कंडक्टर सुपर कंडक्टर, जर सुपर कंडक्टर आन्सर असेल तर वन ऑफ द ऑप्शन विल बी सुपर कंडक्टर ऑल्सो, वायसी वर्सा. समजलं? असं खूप खूप ऑप्शन्स मी बघितलं. इवन आशा भोसले आणि लता मंगेशकर, त्यांचं नाव पण मी बघितलं टुगेदर. इन दिस सिच्युएशन वन ऑफ देम इज द आन्सर. समजलं का? असं सिमिलर नेम आहे ना, तर मोस्ट लाईकली. पण देर इज अ चान्स दॅट दिस डज नॉट वर्क. आय रिमेंबर दॅट इन वन ऑफ द क्वेश्चन देर आर टू फेमस पीपल पर्सनॅलिटीज नेम तरखडकर तरखडकर. आय एम सॉरी इफ द स्पेलिंग इज रॉंग. दोन तरखडकर लीडर्सचं नाव होतं, बट नन ऑफ दीज टू वर नॉट आन्सर. आय थिंक त्याचा आन्सर जांभेकर होता. बट इट इज व्हेरी फेमस. इट इज एक्सपेक्टेड बाय एक्झामिनर दॅट यू विल नो दिस. हावेवर जर नाही माहित आहे तर यू कॅन चूज एनी ऑफ इट. थोडा तरी रिस्क तर घ्यावा लागेल, आणि 100 पैकी 100 आपल्याला करेक्ट पण नाही करायचं आहे. तर देर आर फेल्ड केसेस ऑल्सो. आय एम जस्ट अलर्टिंग यू दॅट देर इज अ चान्स दॅट युअर दिस थिंग विल नॉट वर्क. सो बी व्हेरी अलर्ट विथ इट. ओके. नाव ट्रिक 4 काय आहे? रिस्पेक्टेड वर्ड्स फॉर द पर्सनॅलिटी. फॉर एक्झाम्पल पंडित लिहिलाय, भारतरत्न, सर, किंवा असं म्हणजे पर्सनॅलिटीचा नावाचा पुढे खूप असं रिस्पेक्ट करून लिहिलंय. वाय इट इज सेम ॲज दॅट, की मोर डिटेल्ड, मोर केअरफुल. बट दिस इज सिमिलर एक्सटेन्शन ऑफ दॅट ऑल्सो, दॅट ट्रिक ओनली, की नावाचा पुढे असा त्यांचा खूप रिस्पेक्ट वगैरे देऊन जर लिहिला असेल, फॉर एक्झाम्पल भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर, असं काहीतरी. पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू. सिम्पली मोतीलाल नेहरू पण लिहू शकतात आपण. सिम्पली बी आर आंबेडकर पण लिहू शकतात. पण त्यांचा नावाचा आधी म्हणजे प्रेफिक्स मध्ये भारतरत्न पण लिहिला आहे जर, दॅट मीन्स मोस्ट लाईकली ही इज द आन्सर. परत व्हॉट इज द एक्झामिनर माइंडसेट? एक्झामिनर वॉन्ट्स टू मेक शुअर दॅट द पर्सन हु इज द आन्सर ही इज रिटन 100% प्रॉपरली. ओके. फॉर एक्झाम्पल इथे आहे
हु रिमार्क्ड अबाउट द दांडी यात्रा एज द राम्स हिस्टॉरिकल मार्च टू लंका. तर इथे मोतीलाल नेहरूचा नावाचा पुढे पंडित लिहिलाय. थोडं रिस्पेक्ट ऍड झालीये. फक्त मोतीलाल नेहरू पण आहे आपल्या एमपीएससीच्या पेपरमध्ये, खूप जागा मी बघितलंय. सो दिस इज मोस्ट लाईकली कॅन बी अ राईट आन्सर. इथे हेच आहे. आता इथे आय थिंक दिस इज 2024चा पेपर. तर नाना मी बघितला, नाना मला वाटलं रिस्पेक्टफुल असेल. आय डोंट नो इफ दॅट इज द केस, बट वेन यू लुक ऑन यू चेक ऑन गुगल, जगन्नाथ शंकर शेठ इज ऑल्सो अवेलेबल. Not necessarily Nana comes in front of his name, right? So Nana is added here. Nana is added here. So that is why I went with this option and worked. Why I mentioned this? Because if you search for Bhau Daji, तो यांचा नावचा पुढे ऑलवेज भाऊ इज रिटन. इट्स नॉट नथिंग स्पेशल. हिज नेम इज भाऊ दाजी लाड, आय थिंक. सो इट इज ऑलवेज रिटन लाईक दिस. तर असा नाही विचार करायचा की भाऊ लिहिलाय म्हणून दिस इज अ रिस्पेक्ट, दिस इज स्पेशल थिंग. असं नाहीये. काही लोकांचं नावच असं आहे. सो हुएवर अंडरस्टँड दिस, हुएवर स्टडीड दिस, दे विल बी ॲट लिटिल बेनिफिट. पण आपल्याला जर गेस करायचं असेल, सो यू कॅन थिंक समथिंग लाईक पंडित, भारतरत्न, डॉक्टर, सर, असं काहीतरी असेल तर यू कॅन मार्क इट. ओके, मेक सेन्स. नाव इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक्स. म्हणजे सिमिलर नावाचा नंतर सिमिलर नावामध्ये तरी पण रॉंग होण्याची पर्सेंटेज इज हायर. इथे ना इट इज ऑल अबाउट युअर अनालिटिकल स्किल. इफ यू आर समबडी हू हॅज अ व्हेरी गुड टेम्परामेंट फॉर एक्झाम, whose analytical skills are good, who knows how to read the statements, you'll be amazing at solving these kind of question. आणि असं खूप खूप क्वेश्चन आहे एमपीएससी मध्ये. म्हणजे तुम्ही 2024चा माझा जर प्रॉपरली डिटेलमध्ये पीवायक्यूचा अनालिसिस बघितलं असेल तर तुम्हाला दिसलं असेल की मी कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट, इवन द क्वेश्चन 43 ऑफ गुन्नार मिर्डाल्स थिअरी ऑफ इफेक्टिंग द some effect, spreading this effect, whatever that was, that is because all the statements A, B, C, D were contradictory to each other. And that was very logical. That was no trick, tip, tukka, nothing like that sort. सो कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे काय आहे? विरोधाभासी, एक दुसऱ्यांचं ऑपोजिट आहे. जर टू स्टेटमेंट दॅट ऑपोज इच अदर कॅन नॉट बी टुगेदर राईट. म्हणजे बोथ टुगेदर कॅन नॉट बी राईट, वन ऑफ देम कॅन बी राईट. समजला? कम्पॅटेबल अँड सपोर्टिव्ह, जर दोन स्टेटमेंट एकमेकांना कॉम्प्लिमेंट किंवा सपोर्ट करत असेल तर व्हॅलिड कॉम्बिनेशन. असं आपण खूप एक्झाम्पल्स बघितलं होतं 2024मध्ये. आणि तुम्हाला असा ऑप्शन्स दिसणार पेपरमध्ये. यू जस्ट हॅव टू बी अलर्ट अँड ऍक्टिव्ह. समजलं? आता आय विल शो यू सम एक्झाम्पल्स, यू विल बी एबल टू अंडरस्टँड. ओके, आय होप यू आर एबल टू सी द स्क्रीन. लेट मी जस्ट झूम अ लिटिल. क्वेश्चन नंबर 49 बघणार आपण. इथे अर्बनायझेशन मीन्स काय? इथे सो सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन सिटीज, decentralization of population in cities, centralization of population in villages, increase in density. Anyway, leave this. But A आणि B, दे आर कम्प्लिटली ऑपोजिट, दे आर कम्प्लिटली कॉन्ट्राडिक्टरी. तर करेक्ट म्हणजे हे ऑप्शन नंबर 2 आणि 4 तर कधीच होऊ शकत नाही. कारण ऑल ऑफ द अबव म्हणजे एबीसीडी. इथे तुम्ही मॅक्सिमम इन्क्लुजनचा प्रिन्सिपल मध्ये जाणार का? दॅट इज स्टुपिडिटी, अटर नॉनसेन्स. नंतर असं येऊन म्हणजे काही लोक आहे ते बोलणार की अरे मी तर मॅक्सिमम इन्क्लुजन केला. डू यू थिंक इट इज इवन लॉजिकल? इफ यू आर अन ऍस्पिरंट, बी लिटिल स्मार्ट, यूज दीज स्ट्रॅटेजीज फॉर युअर बेनिफिट, राईट? सो इथे आपल्याला कुठलं ऑप्शन चूज करायचं आहे? सी, ए आणि बी तर क्लिअरली एक दुसऱ्यांचा हे आहे ना, ऑपोजिट आहे. तर आपल्याला माहित आहे की ए आणि बी टुगेदर कॅन नॉट बी ट्रू. किंवा ए असेल किंवा बी असेल. तर आपल्याला 2 आणि 4 तर क्लिअरली एलिमिनेट करायचं आणि इथे नंतर तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे, समजला? आणि इथे पण मॅक्सिमम इन्क्लुजन ए आणि डी तुम्ही जाऊ शकता, पण देन यू हॅव टू रीड लॉजिकली. काय विचारलंय? अर्बनायझेशन म्हणजे काय? इट्स अ डेफिनेशन, सिम्पल थिंग. सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन सिटी. सिम्पल. इन्क्रीज इन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन नॉट नेसेसरली इज अर्बनायझेशन, राईट? देर इज अ चान्स की अर्बनायझेशन होत आहे तरी पण डेन्सिटी ऑफ द पॉप्युलेशन सिटीमध्ये एवढं वाढत नाहीये. डेन्सिटी जनरली इन्क्रीजेस, बट इट इज नॉट अ नेसेसरी कंडिशन. तर आय एम नॉट शुअर व्हॉट इज द आन्सर, बट आय वुड गो विथ ए. However, my purpose was to show you this opposing contradictory statement. Make sense? नाव गुन्नार मिर्डालचा हे आपण खूप डिटेलमध्ये केला होता. हे सगळे स्टेटमेंट्स एक दुसऱ्यांचा ऑपोजिंग आहे. तर ओनली वन ऑफ देम कॅन बी करेक्ट अँड विच इज ए. वी आर फॉर्च्युनेट
जर एक्झाम हॉलमध्ये ओनली ए, ओनली बी, ओनली सी, ओनली डी दिला असता तर आपली वाट लागली असती. कारण देन इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू पिक विच वन इज राईट. ओके. सो जनरली एमपीएससी मध्ये इफ यू रीड केअरफुली असंच ऑप्शन असते. दिस काइंड ऑफ ऑप्शन आय हॅव सीन व्हेरी लेस. सो इट विल हेल्प यू. यू जस्ट नीड टू बी व्हेरी व्हेरी अलर्ट इन द एक्झाम हॉल. सेम इथे पण rate of chemical reaction proportional to the constant decreases with increasing concentration, increases on increasing temperature, decreases on increasing temperature. C आणि D एक दुसऱ्यांचं कॉन्ट्राडिक्टरी आहे. क्लिअरली समजलं? सो सिमिलरली यू हॅव टू पिक द कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. ओके. इथे पण कुठलं तरी क्वेश्चन आहे. ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर अँड इन्क्रीज इन एअर प्रेशर, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर अँड डिक्रीज इन एअर प्रेशर. एक्झॅक्ट ऑपोजिट आहे हे दोघं. कुठलं तरी एक करेक्ट असेल. समजलं? असा पिक करायचा. सेम विथ दॅट सेडिमेंटरी रॉकचा पण क्वेश्चन होता ना 2024 मध्ये, तिथे पण दोन ऑपोजिंग स्टेटमेंट मला दिसले होते. तो जनरली वन ऑफ देम मस्ट बी ट्रू. That is why we can choose one, but this you may be able to do it by knowledge. That is better to go about. But I hope you understood how we can choose the compatibility of the statement. Okay. Now odd one out. म्हणजे काय आहे की हा स्टेटमेंट हा ऑप्शन का आहे? इट इज बिकॉज दॅट्स अन आन्सर. युपीएससी मध्ये पण जर लोकांनी 2026चा पेपर बघितला असेल तर देर इज वन जयपूर अत्रौली घराणा. Like little odd man out it looks, or more detailed it looks amongst these other options. So why it is put here? Because it is the answer. Okay. आणि युपीएससीचा एक आधी पण एक क्वेश्चन होता औंध पुणे. पुणेचा एक क्वेश्चन होता ना औंध मध्ये. तर दिस इज ऑल्सो ऑड वन आउट. लाईक स्पेशल वर्ड्स आर गिव्हन. आय विल शो यू. फॉर एक्झाम्पल, अँड दिस वर्क्स विथ नंबर्स क्वाईट वेल इन एमपीएससी. सो इथे काय आहे, डेप्रिवेशन स्कोर ऑफ हाऊस होल्ड ग्रेटर देन, इट्स कॉल्ड मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. ठीक आहे. इथे 20 आहे, 20.33, 50.33, 40.33, 33.3. एक तर दुसरा 3 का नाही आहे आणि इथे 40 आहे, 50 आहे, 20 आहे, 30 टाक ना भाऊ. जर दिस इज द आन्सर, वन ऑफ दिस इज द आन्सर 1 to 3 मधून कुठला आन्सर असेल तर हे 33 का आहे, इथे 30 टाकायचा आणि 3 टाकायचा. 33.3. द दुसरा 3 इज ऑल्सो नॉट देअर आफ्टर द डेसिमेल. आणि हे राऊंड फिगर पण नाही आहेत. बिकॉज वाय? दिस इज ऑड वन. दिस इज करेक्ट. नाव दिस वन क्लिअरली 500, 1500, 3000 आणि 9550. म्हणजे काय आहे 9000? म्हणजे 500, 1500, 3000, 4500 टाक, 2000 टाक, 1000 टाक, काहीतरी असं कर बाबा. सो वाय 9550? वाय दिस ऑड मॅन? बिकॉज इट इज अन आन्सर. इट इज हाऊ यू लुक ॲट द क्वेश्चन, यू टॉक टू द क्वेश्चन अँड यू गेट द आन्सर. ओके. इथे बघा 50, 40, 50, 35, 55, 40, 60, 45, 47 अँड 32. असं का तुम्हाला स्पेशल नंबर आठवलं? म्हणजे 47 चालत होतं ना मस्त आपलं, 50, 35, 55, 40, 60, 45. टाक पुढे. म्हणजे किती टाकायचं आहे? 75 टाका, 75, 50 असं. वाय 47, 32? बिकॉज इट इज ऑड वन. इट कॅन बी आन्सर. लिटरली दीज काइंड ऑफ क्वेश्चन आय हॅव सॉल्व्ड मेनी बाय जस्ट सीइंग द ऑप्शन. तुम्हाला जर रिस्क घ्यायचं असेल, यू टेक द ओनरशिप अँड रेस्पॉन्सिबिलिटी. यू आर रेस्पॉन्सिबल फॉर युअर एक्झामिनेशन. सो learn. If you think it is making sense, if you can apply it, you apply it. Okay. Now इथे 97th क्वेश्चन मध्ये कोल्लम केरला, मुंबई महाराष्ट्र, अहमदाबाद गुजरात, कटरा जम्मू काश्मीर. दिस इज ऑल्सो ऑड वन व्हेरी स्पेशल प्लेस, कटरा. जम्मू काश्मीरचा इथे जनरली श्रीनगर ऑप्शन मध्ये असतं. कोल्लम इज ऑल्सो थोडा फेमस प्लेस. जर तुम्हाला माहित नसेल तर मी सांगते. पण ठीक आहे, स्टील ओके. इवन इफ यू आर कन्फ्युज बिटवीन दिस अँड दिस, पण देन केरला तरी पण एमपीएससी मध्ये खूप येतो. ज्यांना माहित असेल केरला इज अ थीम. पण जम्मू काश्मीर आणि तिथे पण स्पेसिफिक कटरा आला आहे, नॉट श्रीनगर, नॉट जम्मू, असं काही नाहीये. म्हणून देर इज अ मोर चान्स दॅट दिस इज करेक्ट. दिस इज ऑल्सो ऑड वन आउट. अँड देर वॉज वन क्वेश्चन आय जस्ट रिमेंबर दॅट इराण वुमेन्स राईट टू प्ले टू वॉच फुटबॉल. दिस इज सो ऑड ना. म्हणजे तिथे ऑप्शन असेल की न्यूट्रिशन, पॉवर्टी. 4 ऑप्शन आहे की दिस पर्टिक्युलर थिंग डिक्लेरेशन इज फॉर वॉट? न्यूट्रिशन, पॉवर्टी, एज्युकेशन. सपोज दिस इज फाईन. एज्युकेशन मोठा गोल आहे, पॉवर्टी गोल आहे, न्यूट्रिशन पण जनरली व्हेरी कॉमन गोल. पण वुमेनला फुटबॉल बघायची परमिशन देणं, वुमेन्स राईट टू वॉच फुटबॉल, इज इट लाईक
हाऊ एक्झामिनर कॅन थिंक अबाउट इट इफ इट इज नॉट द आन्सर. म्हणजे तुम्ही असं बसून काही इमॅजिन कसं करणार जर आन्सर नसेल, असा रॅन्डम वस्तू. So this was also in one of the question. I couldn't find the official paper, and due to paucity of time, I tried to come up as soon as possible. So this was also right because of odd one out concept. Made sense. It will immensely help you in 2026 Rajya Seva. नाव एमपीएससीचे काही फेवरेट थीम्स आहे. फॉर एक्झाम्पल इस्रो, नासा, महाराष्ट्र, केरला, नॉर्थ ईस्ट. सो इट इज बिलीव्ड दॅट इफ यू डोंट नो व्हॉट इज द आन्सर, इट इज टू फॅक्च्युअल, तर तुम्ही असा ऑप्शन पिक करू शकता. मला जास्त म्हणजे चान्स नाही भेटला क्वेश्चन पेपर बघायला, आणि आय डिड नॉट गेट मेनी एक्झाम्पल, बट आय हॅव सीन सम टॉपर अँड सम व्हिडिओज टॉक दॅट दीज आर द थीम्स. बट इन 2024चा पेपरमध्ये मी इस्रो मार्क केला होता, बट द आन्सर वॉज आय थिंक युरोपियन स्पेस एजन्सी. But I knew that this is a risky thing. If I have to take a risk, I know that I can get a negative mark also. So if you have that courage and appetite, then only go for the risk. Okay. सो इस्रो इज जनरली अ थीम. त्याच्यानंतर नासा, महाराष्ट्र आहे ऑप्शनमध्ये, तर महाराष्ट्र जनरली टिक करायचा. केरला पण चान्स आहे. नॉर्थ ईस्ट म्हणजे आसाम, आपला मेघालय, अरुणाचल, असा कुठला स्टेट असेल तर तिथे टिक करायचा. इथे पण एक क्वेश्चन होता कर्षक संगम, तर याचा आन्सर केरला होता. मला एक्झॅक्ट क्वेश्चन नाही भेटला या थीमसाठी, बट आय वॉन्टेड टू जस्ट शो दिस ट्रिक ऑल्सो. नाव नॉर्मल ट्रॅप वर्ड्स, माइल्ड वर्ड्स दॅट आय शोड. फॉर एक्झाम्पल, देर इज अ क्वेश्चन ऑन भगवान बिरसा मुंडा रोड लिंकिंग स्कीम. रॉंग करण्यासाठी एक स्टेटमेंट मध्ये दिला आहे, द स्कीम वॉज ओनली लॉन्च टू कनेक्ट द ट्रायबल विलेज. का? म्हणजे भगवान बिरसा मुंडा ट्रायबलचा आहे. ट्रायबल डे वगैरे जे आहे आपला, आय थिंक नोव्हेंबरमध्ये, ते आपण सेलिब्रेट करतो भगवान बिरसा मुंडाचा बर्थडेचा दिवशी. पण दिस स्कीम वॉज ओनली टू कनेक्ट ट्रायबल विलेजेस. का? दुसरा काहीतरी विलेज कनेक्ट करायचा असेल, शेड्यूल्ड कास्टचा वगैरे, किंवा ऍक्सेसिबल करायचा असेल अर्बन फॅसिलिटी वगैरे. सो this is a trap word purposely put in to make this statement wrong. And if you get this statement wrong, you'll be able to get the answer. So you have to use your logic. If you don't know about the scheme, you have to use your logic to get to the answer. I generally try to attempt 95 plus. So I'll have to apply some logic or the other. कारण मला माहित आहे की रिस्क खूप कमी आहे 1/4. So I try to go, and my logics are generally good. So that is why I apply logics. समजलं की व्हॉट इज ट्रॅप वर्ड. दुसरा माइल्ड वर्ड कसा आहे ना, सॉफ्ट वर्ड्स, की सम दिला आहे, सम, फ्यू, सम टाइम्स, असं दीज आर माइल्ड वर्ड्स. ओके. दॅट सिम्पल वर्ड आहे, मोस्टली करेक्ट होणार. एटिमोलॉजी म्हणजे काय असतो, तर म्हणजे होता मिनिंग ऑफ द वर्ड. इट इज वर्ड प्ले. शब्दाचा अर्थ. जर तुम्हाला शब्दाचा अर्थ समजला तेव्हा तुमचा ऑप्शन बनू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला याद आहे 24, तुम्हाला आठवते 2024चा इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स एग्रीकल्चर. इथे इंटेन्सिव्ह आहे, इथे इंटेन्सिव्ह आहे, ते सिमिलर आहे ना, वर्ड प्ले, एटिमोलॉजी आहे. आणि नंतर इथे बघा काय आहे, रिकम्बंट फोल्ड, ओव्हर टर्न्ड फोल्ड, आणि इथे लिहिलं टर्न्ड ओव्हर, म्हणजे ओव्हर टर्न्ड ओव्हर. इफ यू मार्क दिस, डी चा 2, यू विल गेट दिस आन्सर. करेक्ट? 3. दिस इज द आन्सर. डी चा 2 आहे ना हिअर. सो सिम्पल आहे ना, ओव्हर टर्न्ड फोल्ड, ओव्हर टर्न, लिंब टर्न्ड ओव्हर अदर लिंब, सिम्पल. आणि नाव मध्ये तुम्ही पण म्हणजे बघू शकता कसं आहे, काय आहे. प्रतिविलित, इथे तर बाबा मराठीचं लँग्वेज थोडंसं डिफिकल्ट आहे, पण इंग्लिशमध्ये इट इज व्हेरी क्लिअर. समजलं? आणि सिमिलरली यू विल फाइंड मोर वर्ड्स, जिथे तुम्ही फक्त वर्ड वाचला क्वेश्चन स्टेटमेंटमध्ये आणि ऑप्शन वाचला केअरफुली, अँड यू कॅन ट्राय टू मेक सम मिनिंग आउट ऑफ द वर्ड. सो यू हॅव टू डू वर्ड प्ले, अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द वर्ड. शब्दाचा अर्थ समजून आन्सर चूज करायचा आहे. झालं. दीज आर द मेजरली tricks and the tips that are used. I hope you made some notes from this video of these 9 tricks, and I hope these will be helpful for you. Try to use them in the exam hall with all the caution and with all the ownership and all the accountability that you can have. आणि तुम्ही जर this is the first video you are seeing, then go and watch my 2024 analysis. You'll definitely like it. All these tips will be applied there. आणि आय नो टाइम इज व्हेरी लेस, खूप कमी टाइम आहे, संडेला एक्झाम आहे, पण
तरीही जर तुम्ही खूप अँशियस फील करत आहात, तुम्हाला टाइम नाही आहे जास्त, म्हणजे यू आर नॉट एबल टू गिव्ह टाइम फॉर स्टडीज, तुम्हाला असं आहे की टाइमपास होत आहे, वेस्ट होत आहे, तर दिस ट्रिक्सचा व्हिडिओ नंतर एकदा परत 2024चा व्हिडिओ पहा. तुम्हाला खूप सेन्स बनेल की हा ट्रिक मॅमने यूज केलाय किंवा कुठला ट्रिक वापरलाय. समजलं? अँड ट्राय टू यूज युअर बेस्ट एबिलिटी टू पिक द लँग्वेज ऑफ द क्वेश्चन. फ्यू टिप्स मी देणार. टिप्स कशासाठी? की हाऊ यू कॅन बी स्मार्ट इन द एक्झामिनेशन हॉल. रीड द मराठी लँग्वेज, इट हेल्प्स. लेट मी शो यू हाऊ. Here, I'll show you. If your Marathi and English are decent enough, you can manage both the languages actually. जे मराठीवाले लोक आहेत त्यांच्यासाठी मी इंग्लिश पण बोलते की इंग्लिशमध्ये एकदा कधी कधी वाचून बघा. ते ओव्हर टर्न अँड टर्न ओव्हर वाला इंग्लिशमध्ये बेटर आहे. नाव आय टेल यू. मी जनरल सायन्स कधीच वाचला नाहीये. मला हे सगळं आयडिया नाहीये हे काय आहे. प्लॅटी, हेलिमिंथेस, मला काहीच आयडिया नाही. हे नाव मी मॉलुस्का इज अ थीम ऑफ एमपीएससी. एकिनोडर्मॅटा मी ऐकलंय पण मला काहीच आयडिया नाही. व्हॉट आय सॉ इन द एक्झामिनेशन हॉल. हिअर इट इज रिटन फ्लॅटवर्म. हिअर ऑप्शन वन मध्ये लिहिलंय चपटक्रमी. माझी मराठी एवढी तर आहे की मला समजलं की चपटा म्हणजे फ्लॅट. तर मी चपटक्रमी आणि थर्ड नंबरवर जे आहे त्याला मॅच करणार. म्हणजे हा थर्ड आणि हे फर्स्ट वर. दिस मीन्स वॉट एव्हर दिस इज प्लॅटी हेलिमिंथेस. दिस मीन्स चपटक्रमी. सो चपटक्रमी इज इक्वल टू फ्लॅट वर्म. अँड व्हॉट इज इट? ए चा थ्री पाहिजे मला. ए चा थ्री कुठे? हे. दिस इज माय आन्सर. अँड ऑफिशियल आन्सर की से दिस इज द राईट आन्सर. Liked it. I hope many of you would have liked it. I know very few people are here. Like whoever watches the like video, उसमें से 10% लोग ही यहाँ तक पहुँचते हैं. If you're amongst these 10% and if you understood this trick, it is not a trick. It is a exam hall awareness that you also know, I also know. If you liked it, again, tell me that you loved question number 79 and you loved it. That this kind of awareness in the examination hall can give you 2 marks, right? So do let me know if you understood how I chose this, how I used the language, and there will be multiple examples like this. I did not get a lot of time to analyze MPSC, but I am sure there will be more such examples. And if we are fortunate enough, we'll get to see such example in 2026 Rajya Seva also. So if you loved this question, do mention. I'll know that you have watched till here. Okay. Now, what was the second tip? Focus on the grammar of the question. ओके. ग्रामर ऑफ द क्वेश्चन म्हणजे काय आहे? कधी कधी दिस वर्क्स, कधी कधी नाही पण वर्क करतात. बट स्टील माय ऑब्झर्वेशन आहे म्हणून मी सांगते. इथे अवॉर्ड्स लिहिलं आहे. अवॉर्ड्स म्हणजे काय आहे? प्लुरल, अनेक वचन आहे, बहुवचन. एक वचन बहुवचन मधून इट इज प्लुरल. सो प्लुरल म्हणजे एकच अवॉर्ड नाही भेटलं असेल. सो हिअर इज ए आणि डी, एक एक अवॉर्ड आहे पण अवॉर्ड्स विचारलाय. सो मोस्टली 1 आणि 3 मधून कुठला तरी असेल. समजलं? दिस इज रीडिंग द लँग्वेज किंवा ग्रामर. दिस इज मोस्टली ग्रामर. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. त्याच्यानंतर दिस इज तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इट्स माय बिगेस्ट रिक्वेस्ट. प्लीज बी व्हेरी केअरफुल, स्पेशली द युपीएससी ऍस्पिरंट्स. कारण एमपीएससी मध्ये ना ऑप्शन्स आर डिफरंट. त्यांचा ऑप्शन असा पण आहे की ए इज करेक्ट, बी इज फॉल्स, असं लिहून ऑप्शन नंबर 1, 2, 3, फिर असं म्हणजे कॉम्बिनेशन आहे. थोडं केअरफुली रीड करा, वाचायचं आहे प्रॉपरली. आणि रॉंग विचारलंय का, इनकरेक्ट विचारलंय का, हे प्लीज फोकस करायचं आहे. 1 मध्ये ए दिला आहे की बी दिला आहे. कधी कधी काय असतो, 1 मध्ये बी आहे, 2 मध्ये ए आहे. आपल्याला हॅबिट आहे की 1 मध्ये ए असतो, ए ओनली, बी ओनली असं असतो. आणि वी मेक अप सच ब्लंडर. सी, इवन इफ tricks don't work, I don't mind it, it's fine, I never regret it. But if you have a knowledge, you knew it for sure, but you made a silly mistake by not reading incorrect, wrong, not properly looking at the option, then you'll regret it. I know as an aspirant that we make such mistakes and we regret it. I read one of the comments that somebody just missed the cutoff by 2 marks, and that girl or that person did this kind of blunder. This blunder is not forgivable, guys. Please, it's my request. Don't make any silly errors. इथे incorrect लिहिलं आहे.
माइंडमध्ये सांगायचं आहे की इनकरेक्ट विचारलंय, इनकरेक्ट चुकीचं विचारलंय असं सांगायचं आहे स्वतःला. इथे काय विचारलंय ते सांगायचं आहे. इथे सी लुक एट दिस, वन मध्ये ओनली बी लिहिलंय आणि टू मध्ये ओनली ए लिहिलंय. आपल्याला सवय आहे की वन मध्ये ए भेटेल, असं नाही करायचं आहे. ओके, नो सिली एरर प्लीज. So that is it from my end. This is the video which I wanted to complete quickly and give it to you before the Rajya Seva prelims. I hope you enjoyed it, you loved the session, and you learned a lot. That is my intention, that I contribute something and I help you build that analytical skill and exam hall temperament that helps you qualify the exam. I cannot teach you everything, but I can at least help you know how to think, how to analyze, and how to approach the exam hall, how to approach the paper in the examination hall. So thank you all the Rajya Seva aspirants, and my best wishes are with you.